शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी आज शिवसेनेवर गंभीर आरोप केलेले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेवर हे गंभीर आरोप आहेत. शिंदे आणि फडणवीस हे गोरेगावची जागा अडाणींना देण्याच्या तयारीत आहेत आणि कट रचला जातोय महानंदा डेअरीच्या जागेवरती, असं सुद्धा त्यांनी आरोप केलेला. आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज संजय राऊत यांनी जे काही गंभीर आरोप केले आहेत, या आरोपांना उत्तर कसं देणार? उत्तर द्यायचं काय प्रश्न आला? त्याचं कामाचा आरोप करणं. अहो, महानंदाची जागा ही इतकी छोटी नाही आहे की आपण उचलली कुणाच्या तरी आता हातात देऊन टाकली. जर काही करायचं असेल, काही निर्णय घ्यायचे असेल तर त्याला ह्या सर्व मान्यता किंवा सर्व जे काही फॉर्म्युले आहेत ते सगळं पाहावं लागतात. असं उठून कुणाला जागा देईल हे शक्य नाही आहे. परंतु त्यांना आरोप करत असतात. मग आता अदानीला देत आहेत का अंबानीला देत आहेत, या सगळ्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. जेव्हा तो निर्णय जर यदाकदाचित जर झाला तो महाराष्ट्राच्या प्रत्येकाला कळेल. असा गपचूप अंधेरे में कुछ करना हे शिंदे साहेबाचा स्वभाव नाही. बरं, त्यांनी तुम्हाला टोळी म्हणून उल्लेख केला आहे. शिंदे आणि अजितदादा यांची एक टोळी आहे ज्याचा वापर भाजप करत आहे आणि या टोळीबद्दल आम्ही काही बोलणार नाही असं सुद्धा म्हणतात ते. आम्ही टोळी आहोत का सर्वसामान्यांचे प्रश्न सोडणारी माणसं आहोत, ही जनता आता 2024ला तुम्हाला उत्तर देणार आहे. परंतु एवढं निश्चित आहे, आम्ही जे काही काम करतो प्रामाणिकतेने आणि सर्वात देखत करतो. आम्हाला दलाली करणं आवडत नाही. जे दलाल पर्सेंटेजवर आतापर्यंत सत्ता चालवत होते त्या लाईनीमध्ये आम्ही बसू इच्छित नाही आणि आम्ही ते बसणार नाही. म्हणून ही टोळी जर सर्वसामान्याच्या लोकांच्या कामासाठी जर येत असेल, उपयोगात येत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे. ते म्हणतात की आमचा बाप जर तुम्ही काढत असाल तर आमचा बाप हा बाळासाहेब ठाकरे हे आमचे बाप आहेत, तुमचे किती बाप आहेत ते तुम्ही सांगावं. अहो, यांचा बापच कसला? हे वारस बिना हे अवलाद अशीच पैदा झालेली. यांना बापच नव्हता. हे सगळ्याला बाप म्हणतील. यांना काय माहिती हो यांना? हे जे आहेत ना नवीन नमाजी, इथे 5 टायमाची नमाज पडतायत आता सध्याला, कारण की त्यांना गरज आहे. त्यांची दुकान त्याच्यावर चालू आहे सध्याला. हे शिवसेना प्रमुखांचा गैरवापर जो केला यांनी, जे बदनाम शिवसेना प्रमुख कधी हयातीत झाले नाही तेवढं बदनाम करायचं काम या टोळक्यानं केलेलं आहे. त्यांच्यासारखे नीच लोक कोणी नाही. नीच हा याच्याशिवाय दुसरा शब्द नाही यांच्यासाठी. शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं, काही ते कॉर्पोरेशनमध्ये दलाली करायची, काही बाकीच्या ठिकाणी दलाली करायची आणि त्यांच्या नावावर हे बाकी सर्व प्रकार, जसा शिवसेना प्रमुखांनी यांना मुक्तारनामा दिलाय की काय, या पद्धतीने वापर केला आहे. आणि म्हणून आम्ही त्या शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे काय सांगतात यांना? जर उद्या जर आता हे शरद पवार यांच्या कोण आहेत? बापच आहेत ना. यांना एक बाप आहे का आता सध्याला? राहिला ते राहुल गांधींनी तर आणखीन लग्नही केलं नाही, तोही यांचा बाप आहे. बगर लग्नाचे माणसं सुद्धा यांचे बाप होऊ शकतात, हे आता तुम्हाला दिसून येईल. म्हणून यांची किती बाप आहेत याचा थोडासा लक्षात ठेवावं, ना तर चुकून एखादं तिसऱ्याच्याच घरी जातील बाप म्हणायला. म्हणून ह्या नालायक लोकांना आता नीतिमत्ता राहिलेली नाही आहे. यांच्याकडं माणुसकी नावाचा प्रकार राहिलेला नाही. यांच्याकडे दलाली आणि आपलं राजकारण सोयीचं कसं होईल एवढाच त्यांचा प्रकार आहे. बरं, त्यांनी पेन आणि घड्याळावर पण विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 लाखाचं पेन वापरतात असं म्हणतायत. त्यांच्या घड्याळाची किंमत काढा, विमानाची किंमत किती आहे ते पण पहा. आणि त्यासोबतच भाजपचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांची देखील महागडी घड्याळ बघा किती लाखाची आहेत असं सुद्धा ते म्हणतायत. गंभीर आरोप केलाय. कसला गंभीर आरोप? अहो, पेन दिसतो लोकांना, घड्याळ दिसते. आणखीन त्यांनी म्हणा की तुम्ही आणखीन काही पाहिलेलं नाही. आमची अंडरपॅन्ट पहा एकदा, ती पण महागडी आहे. पाहिजे असेल एकदा तर या, ती पण आम्ही तुम्हाला दाखवतो. नालायकांवरच थोडी नीतिमत्ता राखा. कोणत्या लेवलवर तुम्ही जाऊन बोलतायत ना याचं भान राखा कधी. कुणाची घड्याळ काय, कोणाचा पेन काय. अरे, तुमच्यासारखं कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन गपचूप जाऊन रामलीला करत तर नाही ना तिथं. हां, तिथे राहू द्या. आता बोलायला लावू नका. आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर निश्चित आमची अंडरपॅन्ट पाहायला या, आम्ही तुम्हाला दाखवू. बरं, रोहित पवारांनी गंभीर आरोप केले सुनील तटकरेंवर. एकाच पत्त्यावरती त्यांच्या बऱ्याच कंपन्या आहेत आणि त्या अजित पवार यांच्या जवळचे 4 नेते जे आहेत ते ईडीच्या भीतीने गेलेत असं सुद्धा त्यांनी आरोप केले. रोहित आता सर्वांवर आरोप करत सुटला आहे. त्याला लवकर नेता बनायचं आहे. याचा जन्म झाला नसेल तेव्हापासून सुनील तटकरे शरद पवार बरोबर होते. तेव्हा याला दिसला नाही का? डोळे आजच उघडले यांची झोपेतून उठल्यासारखे. म्हणून जो गेला
यांना बी आता त्या उबाठा गटासारखं त्यांना यांच्याही डोक्यावर परिणाम झालेला आहे. आपल्याकडून जो गेला त्याच्यावर आरोप करायचा. अहो सख्या काकावर आरोप करताय, ते दुसऱ्याचं काय घेऊन बसले. म्हणून काही दिवसानं जेव्हा यांची चौकशी होईल ना, तेव्हा यांना दिसेल 10 लाख का भाव समज लक्षात येईल त्यांच्या. म्हणून थोडं थांबा. हे जे उडतायत ना, हे इकडं एक नवीन नेतृत्व आणि इकडं एक ते वेगळं. आजकाल ॲक्शन करायला लागलं ना, ते म्याव 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 ते हे सारखेच आहेत. म्हणून काही फरक पडत नाही लोकांवर. नक्कीच 30 कोटींचा भ्रष्टाचार झाला नेत्यांच्या बंगल्यामध्ये अशी एक माहिती समोर येते आणि 60% केवळ कामं आहे, बाकीचे 40% कामं बोगस आहेत आणि चुकीच्या पद्धतीने हे सगळं काम होतं आहे. नेत्यांचे जे मंत्र्यांचे जे बंगले दुरुस्ती होत आहेत त्यामध्ये हा घोटाळा झाला अशी माहिती समोर येते. कसं पाहता याकडे? जर असं असेल निश्चित शिंदेसाहेब त्याची चौकशी करतील. घोटाळेबाज हे सरकार नाही. सर्वसामान्यांचा पैसा आम्हाला अशा बंगल्याचं सौंदर्यीकरणासाठी किंवा चांगलं महागडं फर्निचर आणण्यासाठी वापरायसाठी दिलेला नाही. आणि असं कोणत्या बंगल्याबद्दल झालं असेल निश्चित त्याची माहिती शिंदेसाहेब घेतील आणि त्याची चौकशी सुद्धा करतील. यामध्ये आडपडदा नको. सर्वसामान्याला लुटायचं काम आपल्याकडून होणार नाही. हे शिंदेसाहेबाचं जे काही मत आहे त्या पद्धतीने याची निश्चित तुमच्या माहिती ज्या मला मिळालेली आहे मी निश्चित याची चौकशी करायला हवी. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जागा वाटपा संदर्भातल्या. बऱ्याचशा बैठका होतात. काल JP नड्डा यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक झाली. जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरतोय का? कारण मुंबईचं जर आपण बघितलं तर उबाटा गट 6 पैकी 4 जागा लढवणार आहे त्या ठिकाणी. आपला काही फॉर्म्युला ठरला आहे का? कारण भाजप म्हणते की 32 जागा हव्यात, तुम्हाला 12 देणार आणि बाकीचे 4 मग राष्ट्रवादीला मिळणार. बरेचसे फॉर्म्युले समोर येतात. पतंगबाजी सुरू आहे. नेमका आकडा समोर कधी येणार आहे आणि जागेचं वाटप कसं पद्धतीनं होणार आहे? बघा, जागेचं वाटप पहिला एक फॉर्म्युला ठरलेला आहे की ज्याचे जिथं खासदार त्या जागा त्यांच्या. आम्ही शिवसेना आहोत, आमच्या 18 जागा तर त्यात आहेच आहे. परंतु गेल्या वेळेला जे आम्ही 22-23 जागा लढवल्या त्या जागेची मागणी आमच्याकडून निश्चित होणार आहे. त्या जागा आम्हाला लढवल्याच पाहिजेत. नसता आम्ही युती केली याचा अर्थ असा होत नाही की बाबा आता सर्व तुम्ही घ्या आम्ही शांत बसतो, असं नाही होत त्याचा अर्थ. आणि आम्हाला दोघांचंही टार्गेट एक आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं. तर सगळ्यांचं मतं जाणून घेऊन सर्वे पाहून आणि आपल्याला जागा वाढवायच्यात. एकामेकाबद्दलचा विरोध असता कामा नये ही आमची भूमिका आहे. मग त्यात जर कोणी अडवत असेल तर निश्चित आमची भूमिका सुद्धा तेवढी ताठर असणार आहे. नक्कीच मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं दिवस रात्र मेहनत करतायत, अहोरात्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत, किती जागेवरती आपण जिंकून येऊ शकता असा विश्वास आहे शिवसेनेला आजच्या घडीला? नाही, आजच्या घडीला नाही. आम्हाला तर फक्त पहिला जागा किती मिळत आहेत किंवा जागा वाटपामध्ये काय फॉर्म्युला ठरतो याच्यावर सर्व अवलंबून आहे. आणि आम्ही एखादी दुसरी जागा इकडं तिकडं जर गेली तर हरकत नाही, परंतु सगळ्या जागा निवडून आणायचा पुरेपूर प्रयत्न करतो आम्ही, पुरेपूर. आणि शिंदे साहेब आहेत ते जशा प्रत्येक जागेला ही आपली जागा आहे, माझी जागा आहे आणि त्या पद्धतीने ते स्वतः फिरतीलही आणि तुम्हाला वाटेल ते बळही देतील. म्हणून जागा निवडून येण्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम नाही. फक्त आता त्यांचे आता दौरे सुरू होत आहेत. या दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आम्ही किती मजबूतीने उभे आहोत. 32-12-4चा जो फॉर्म्युला आहे तो खोटा नाही, तो मान्य होणारच नाही ना. असं कुठं होतं का फॉर्म्युला? असा फॉर्म्युला वगैरे काही होत नाही, अशी चर्चाही झालेली नाही. म्हणून आता ह्या ज्या चर्चा होणार आहेत या 26-27च्या अधिवेशनानंतर ह्या सगळ्या चर्चा होतील आणि त्याचे फॉर्म्युले सुद्धा ठरले जातील. किती विश्वास आहे तुम्हाला, किती जागा शिवसेनेच्या येतील? मला वाटतं शिंदे साहेबांनी 22-23 जागेचा जे काही डिमांड केलेली त्या जागा निश्चित आम्ही लढू. एखादी दुसरी जागा जर सोडावी वाटली किंवा एखाद्या जागेवर एखादा चांगला उमेदवार मिळत असेल तर 1-2 जागा जर प्लस मायनस झाल्या तर तेवढं होतील. बाकी सर्व जागा आम्हाला मिळतील. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. 22 ते 23 जागा शिवसेना लढू इच्छिते असं सुद्धा ते म्हणतात आणि एकनाथ शिंदे यांनी मागणी केलेली आहे. ही मागणी नेमकी कशी पूर्ण होणार आहे आणि या जागांवरती शिवसेना पूर्ण बहुमतानं निवडून येणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.